लालबागचा हा गणपती बाप्पा विसर्जनासाठी सध्या मार्गस्थ होतोय। तर आपण ही दोन दृश्य पाहतो सध्या। डावीकडचं दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं, उजवीकडचं दृश्य हे पुण्यातलं आहे। पुण्यामध्ये सुद्धा ढोल ताशा पथकांच्या वादनानं या गणपतीच्या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत त्यांची सुरुवात होत असते। त्याचीच ही दृश्य आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे। पुढचे काही तास ही विसर्जन मिरवणूक विसर्जन स्थळी पोहोचण्यापर्यंत जो विसर्जन मार्ग आहे त्या ठिकाणी अनेक भाविक हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेतील। हा जो विसर्जन मार्ग आहे या ठिकाणावरनं जात असताना अनेक इमारतींमधनं लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाईल, लालबागच्या राजाला हार घातले जातील आणि लालबागच्या राजाला अखेरचा निरोप दिला जाईल।
दृश्य आपल्या स्क्रीनवरची, लालबागचा राजा आणि गिरगावचा राजा. गिरगावच्या राजाची देखील विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे. त्याचीच ही थेट दृश्य आपण आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे पाहतो आहोत. तर स्क्रीनच्या डावीकडे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची दृश्य. लालबागचा राजा आता त्याच्या प्रवेशद्वारापर्यंत आलेला आहे. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात तर झालेली आहेच, मात्र आता भाविकांना, जे भाविक या 10 दिवसात लालबागच्या राजाच्या दर्शनाचा लाभ घेऊ शकलेले नव्हते, ते भाविक आता लालबागच्या राजाचं दर्शन या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने घेऊ शकतील. गिरगावचा राजा आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे आपण पाहतो आहोत. गिरगावचा राजा देखील विसर्जन मार्गावरनं मार्गस्थ होतोय. लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीसाठीची गर्दी आपण पाहतो. पुष्पवृष्टी केली जाते लालबागच्या राजावर. लालबागचा जो उड्डाणपूल आहे, त्या उड्डाणपुलाच्या ठिकाणावरनं सुद्धा अनेक भाविक, अनेक गणेश भक्त फुलांची उधळण राजावर करत असतात. त्याचीच ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. प्रवेशद्वाराबाहेर आता लालबागचा राजा आलेला आहे आणि आता विसर्जन मार्गावरून लालबागच्या राजाची जी मार्गक्रमणा आहे ती आता सुरू होईल.
आनंदानं कोकणाचे आनंदानं राजा बसला डौलानं कोकणाचे आनंदानं धर्मरूढी जुगारून सारं विसरून मान धर्मरूढी जुगारून सारं विसरून मान खांड लावलाय पालखीला खांड लावलाय पालखीला माझा चाललाय झोकात लांबचा राजा माझा बसलाय नटून ताटात. ही 3 दृश्य विसर्जन मिरवणुकांची आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. स्क्रीनच्या डावीकडचं दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं. स्क्रीनच्या मध्यभागी आपण ही अशी अलोट गर्दी पाहतो आहोत विसर्जन मिरवणुकांसाठी जमलेली. आणि स्क्रीनच्या उजवीकडची जी दृश्य आहेत ती पुण्यातल्या या विसर्जन मिरवणुकांची दृश्य आहेत. पुण्यामध्ये सुद्धा मानाच्या गणपतींचं विसर्जन हे आता सुरू होतंय. मिरवणुकांना सुरुवात झालेली आहेच. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत पुण्यामध्ये सुद्धा या विसर्जन मिरवणुका सुरू झालेल्या आहेत. स्क्रीनच्या मध्यभागी आपण जी दृश्य पाहतो आहोत ती गिरगावच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची दृश्य आहेत. आणि स्क्रीनच्या उजवीकडची जी दृश्य ती पुण्यातली विसर्जन मिरवणुकीची. गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा राज्यभरामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. जल्लोषाचं वातावरण आहे संपूर्ण राज्यभरामध्ये. आणि या जल्लोषात कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून बंदोबस्ताला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते. या विसर्जन मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी स्थानिक जी प्रशासनं आहेत त्यांच्याकडून सुद्धा चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही दृश्य आपल्या स्क्रीनवरची. स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य पुण्यातलं विसर्जन मिरवणूक पुण्यातली सुरू आहे. स्क्रीनच्या मध्यभागी असलेलं दृश्य गिरगावच्या राजाचं. गिरगावच्या राजाची विसर्जन मिरवणूक सध्या सुरू असल्याचं आपण पाहतो त्या दृश्यांमध्ये. तर स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं. नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूर या राज्यातल्या इतर शहरांमध्ये सुद्धा लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जातोय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष सध्या सुरू आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी अलोट असा जनसागर पाहायला मिळतोय. ढोल ताशांच्या गजरात, नगाऱ्याच्या वादनात, गुलालांची उधळण होत असलेल्या या सगळ्या भारलेल्या भक्तिमय वातावरणात गणेश भक्त या आनंदात या जल्लोषात धावून निघालेले आहेत. मुंबईचा राजा विसर्जनासाठी चौपाटीकडे आता मार्गस्थ झालाय. जल्लोषात त्याची विसर्जन मिरवणूक सध्या सुरू आहे. तर लालबागच्या राजाची सुद्धा शाही विसर्जन मिरवणूक सुरू असल्याचं आपण पाहतो. चिंचपोकळीच्या चिंतामणीची सुद्धा जंगी अशी थाटात विसर्जन मिरवणूक सुरू आहे. तेजूकाया मंडळ, गिरगावचा राजा या सगळ्याच गणेश मंडळाचे जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. दादर, लालबाग, परळ
आणि दक्षिण मुंबईतले जे इतर महत्त्वाचे मोठे गणपती आहेत त्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सुद्धा सुरू झालेल्या आहेत। हळूहळू हे गणपती सुद्धा या विसर्जन मिरवणुकांच्या आखून दिलेल्या नियोजित केलेल्या मार्गांवरनं मार्गस्थ होतील। या सगळ्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका न्यूज 18 लोकमतवर आपण पाहू शकणार आहात। भव्य दिव्य अशा या विसर्जन मिरवणुका आणि मोठी गर्दी या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई आणि पुण्यामध्ये झाल्याचं आपण पाहतो। दोन दृश्य ही मुंबई आणि पुण्यातल्या गर्दीची। स्क्रीनच्या डावीकडचं जे दृश्य आहे ते मुंबईतल्या या अलोट अशा जनसागराची दृश्य, लालबाग मधली ही दृश्य, तर स्क्रीनच्या उजवीकडची जी दृश्य आहे ती पुण्यातली दृश्य आहेत। पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका किती भव्य दिव्य असतात, पारंपरिक पद्धतीने या मिरवणुका कशा काढल्या जातात याचं हे उदाहरण या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। आत्ताच्या घडीची ही दोन दृश्य आपण पाहतो आहोत, लालबागचा राजा आणि पुण्यातल्या या विसर्जन मिरवणुकांची ही दोन दृश्य। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला। हाच जयघोष सध्या संपूर्ण राज्यभरात ऐकायला मिळतोय। राज्यभरातल्या या गणेश विसर्जनाची क्षणाक्षणाची दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण दिवसभर पाहू शकणार आहात। या गणेश विसर्जन मिरवणुकांचं महाकव्हरेज फक्त न्यूज 18 लोकमतवर। दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला आता ची सुरुवात झालेली आहे। लालबागचा राजा आता मार्गक्रमण करतोय विसर्जन मार्गावरून, तर स्क्रीनच्या उजवीकडचं दृश्य हे पुण्यातलं आहे। मानाच्या गणपतींच्या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत त्या सकाळपासूनच सुरू झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीसाठीची ही गर्दी आपण पाहतो आहोत। विसर्जन स्थळी पोहोचेपर्यंत ही इतकीच गर्दी लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी पाहायला मिळत असते। पुण्यातली ही दृश्य आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत। विसर्जन मिरवणुका सुरू आहेत, याच संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे सुद्धा आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठा आनंद, जल्लोष, उत्साह पाहायला मिळतोय। वैभव, काय सांगता येईल त्याबद्दल? विलास, 2 वर्षानंतर मिरवणूक होती यंदाची आणि या मिरवणुकीला मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती झालेली आपण पाहतोय। सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास लक्ष्मी रोडवर चंद्रकांत पाटील, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घातला मंडईला आणि तिथून
मिरवणूक सुरू झाली. 9 वाजता कसबा हा मांडवातून बाहेर पडलेला होता. बरोबर 10:30 वाजता टिळक पुतळ्यापासून ही मिरवणूक सुरू झाली आणि बेलबाग चौकातून ती लक्ष्मी रोडला आली. लक्ष्मी रोडला आल्यावर मानाचा पहिला गणपती हा कुंटे चौकात येतोय. आता आपण पाहतोय गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झाली आहे. रमणबाग, कलावंत, रुद्र या वेगवेगळ्या ढोल ताशा पथकांनी सगळे आपले खेळ जे आहेत ते लक्ष्मी रोडवरती सादर केलेले आहेत आणि त्यांच्या मागून मानाचा पहिला गणपती जो आहे कसबा गणपती तो कुंटे चौकात आलाय. 1938ला स्थापना झालेला प्रभात बँड जो आहे हा तेव्हापासून ही परंपरा आहे. कसब्याच्या समोर प्रभात बँड हे त्यांचं वादन करत असतो आणि सकाळपासून आज प्रभात बँड कसब्याच्या समोर वादन करतोय. त्याच्या मागे बरोबर पालखीमध्ये कसबा गणेश जे आहेत मानाचा पहिला गणपती पुण्याचा त्यांचं कुंटे चौकामध्ये आगमन झालेलं आहे. इथून अलका टॉकीज चौकापर्यंत ही मिरवणूक जी आहे ती जाईल आणि तिथे पुणे महापालिकेच्या स्वागत कक्षामध्ये स्वागत केलं जाईल कसबा गणपतीचं आणि त्यानंतर मानाचे इतर गणपती जे आहेत ते कसबा गणपतीच्या मागे या मिरवणुकीच्या मार्गावरून चालतील. विलास. वैभव, धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल. आपण पुण्यातल्या या गणपती विसर्जन मिरवणुकांसंदर्भातली माहिती आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडनं जाणून घेतली. या पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकांना सुद्धा मोठी गर्दी ही आपण या दृश्यांमध्ये झाल्याचं पाहतो. अलोट असा जनसागर लोटलाय या विसर्जन मिरवणुकांसाठी. लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होत असताना गिरगाव चौपाटीच्या दिशेनं तर दुसरीकडे पुण्यातला मानाचा पहिला श्री कसबा गणपती तो देखील पालखीत विराजमान आणि ही मिरवणूक देखील आता अधिकाधिक रंगत चाललेली आहे. अलका चौकापर्यंत जाऊन ही मिरवणूक संपेल आणि पुढे गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. संपूर्ण लक्ष्मी रस्ता हा पूर्णपणे गणेश भक्तांनी फुलून गेलेला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पुणेकर आणि त्यासोबत अगदी पुण्याच्या बाहेरून आलेले नागरिक सुद्धा, गणेश भक्त सुद्धा ही मिरवणूक पाहण्यासाठी तिथे तासनतास उभे असतात आणि हीच ती दृश्य आहेत, अगदी दूरवरून घेतलेली ही दृश्य. आणि त्यामध्ये आपल्याला दिसतंय की मिरवणूक जसजशी पुढे जाते तसतसे ढोल ताशा पथक आणि एकूणच सगळे देखावे या मिरवणुकीतले पाहण्यासाठी लोक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे आहेत. तर इकडे मुंबईमध्ये सुद्धा लालबागचा राजा हा हळूहळू पुढे सरकतोय विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीच्या दिशेनं. थोड्या वेळापूर्वीच मांडवातून बाहेर पडलेला राजा आणि आता हळूहळू ही मिरवणूक चालली आहे. पुढे बँड पथक आहे आणि त्यासोबत एकूणच या सगळ्या पारंपरिक वाद्यवृंदांच्या तालावर मुंबईतली ही अलोट गर्दी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी आणि ही लाखोंची गर्दी विसर्जनासाठी मुंबईमध्ये जमलेली. हेच दृश्य आपण दरवर्षी पाहतो. मात्र कोरोना काळामध्ये हे दृश्य काहीसं हरवलं होतं किंवा त्यासाठी परवानगीच नव्हती किंबहुना. मात्र आता पुन्हा एकदा निर्बंधमुक्त सण साजरे करत असताना चिंचपोकळीची ही दृश्य आहेत आणि तिथे देखील आता चिंचपोकळीचा चिंतामणी आता निघालाय विसर्जनासाठी आणि तिथे देखील प्रचंड अशी तुफान गर्दी दिसतीये. बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखोंचा हा जनसमुदाय. मुंबईतली ही दृश्य नेहमीचीच गणपती विसर्जनाच्या दिवशीची. एकीकडे लालबागचा राजा हा हळूहळू पुढे पुढे सरकतोय. ढोल ताशे पथक आहेत, त्याचसोबत बँड,